आणि ती मूर्ती ते हे करतात ना एका साईडला नाही ते एका साईडला इकडे तीनबत्ती नाट्याच्या बाजू आम्ही झोपायचेच आहे ते आम्हाला काय मुंबईत काय भय किती नाही ना लाईट सारखी चालू ना ते माई काय आणलं बाई 12 वाजले 12 वाजले की तुम्हाला गंमत दाखवली हे बघत राहा त्या गेट जवळ मी आपलं झालं टाईम गेलो घरी फक्त बघित राहा आता आपण हे बसलो ना आपल्या काय नाही तुम्ही इथनं हल नको फक्त बघित राहा तुम्ही आणि अंतुरण बसा मी बसा आज काबर आणि ती बाई 12 वाजले तशी आता सुटके ती गेटमधनं बाहेर पडली गेट उघडला परत लावून घेतला आणि चालू तशी झोपलेली माणसं होती ना पाया घाल ना तर आपण रस्ता तिथं चालू तर गेली ते हक्की नाका म्हणून वापरली माझ्याकडून काय दिलं ना मी पियाजवळ पण होतं ती पुढे मी तिया पाठी म्हणून ती पुढे आता मी तिया पाठी म्हणते त्या हक्की नाक्यापर्यंत गेले आणि तिथं ठराविक ठिकाणं त्याचं गेल्यानंतर पुढे मग गेलेली दिसत नाही त्या हक्की नाक्या स्टॉपच्या पुढे गेलं बघतो ते आईला घेऊन पुढे पण नाही गेली पुढे पण काही दिसत नाही मग गेली खळ म्हटलं गेली काही बघितले ते दोन्ही रस्त्यांका बघितले जरा पुढे जा नाही दिसे ना गेले मागे गेले पाहुणं बसलेलंच होतं तुला काय राहू काय नाही सर म्हटलं ते त्या नाक्यापर्यंत म्हटलं दिसली आणि म्हटलं दिसायचीच बंद झाली म्हटलं त्या दोन्ही रस्त्यांका बघितले पुढे काही दिसे ना थांबा काय गमत सांगतो घाबरत नाही तुम्ही शिकारी माणसं म्हणून काय म्हणते ही बाई ॲक्सिडेंट होऊन अपघातात हॉस्पिटलमध्ये मेली हॉस्पिटलमध्ये मेली ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला अंदाजे केस ती त्या हॉस्पिटलमध्ये मेली ती इथे झालेली आहे ती कोणाला त्रास करत नाही तुम्ही झोपड्यात पाया करणार नाही कोणाला काय हे करणार नाही आणि मग काय सांगितलं नाही मग त्याने ती ही गंमत सांगितली त्यांनी आपलं रोज आम्ही कामावर नाही जेवढं की झोपायला जायचे ना रोज मी जावंच आहे मी काय ह्या मग पाठी म्हणा त्या आता हे पाहुणे सांगितलं 12 वाजले की म्हणजे करत 12ला बरोबर तिकीटमधनं बाहेर निघाली रोज अरे हो तो गणो सांगा याक भूत दिसतात ती बाई दिसतात कडे तिची काय विषय लाल ऍक्सिडेंट झाल्यामुळे तिचा आत्मा भटकता अगं अरे गाडीवाल्याने उडवला